जय हिंद मित्रांनो, लक्ष खाकीवर्दी हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, चालक पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे कलमे आज आपण बघणार आहोत। कायदा मोटार वाहन अधिनियम केव्हाचा आहे मित्रांनो? 1988 चा आहे मित्रांनो। केव्हाचा? 1988 चा आहे। आणि केव्हा? 14 ऑक्टोबर 1988 चा। कायदा मोटार वाहन अधिनियम 1988 केव्हाचा आहे? 14 ऑक्टोबर 1988 चा आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे कलमे बघूयात आता। कलम 181 काय मित्रांनो? कलम 181 विनापरवाना वाहन चालवणे। काय मित्रांनो? विनापरवाना वाहन चालवणे। पुढील कलम बघा, कलम 183 मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे। काय मित्रांनो? मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे। पुढील कलम बघा, कलम 184 धोकादायक रीतीने वाहन चालवणे। काय मित्रांनो? धोकादायक रीतीने वाहन चालवणे यासाठी कलम कोणता आहे तर मित्रांनो? कलम 184। पुढील कलम बघा, कलम 185 दारू पिऊन वाहन चालवणे। मित्रांनो, कोणी जर दारू पिऊन वाहन चालवत असेल तर त्याला कलम 185 नुसार त्याच्यावरती कारवाई केली जाते। पुढील कलम बघा, कलम 189 कलम 189 आहे मित्रांनो, वाहनाची स्पीड इन किंवा रेसिंग लावणे। कलम 196 विमान न उतरवलेले वाहन, आपले खूप मित्रांनो विमान न उतरवलेले वाहन चालवतात त्यांच्यावरती 196 या कलमानुसार कारवाई करण्यात येते। पुढील कलम आहे कलम 128 ट्रिपल सीट दुचाकी चालवणे। ट्रिपल सीट दुचाकी चालवणे यासाठी कलम आहे 128। कलम 129 आहे विना हेल्मेट वाहन चालवणे। कलम 129 आहे विना हेल्मेट वाहन चालवणे। कलम 130 आहे दुचाकी चालकाची सोबत कागदपत्रे बाळगणे। म्हणजे कलम 131 नुसार मित्रांनो, कलम 130 नुसार दुचाकी जे चालक असतात त्यांनी सोबत त्यांचे गाडीचे कागदपत्र आणि स्वतःचं लायसन्स जवळ ठेवणं किंवा जवळ बाळगणं अत्यंत महत्त्वाचे आहे। पुढील कलम आहे कलम 119। कलम 119 काय सांगते मित्रांनो? तर सिग्नलचे उल्लंघन केल्यास कारवाई। काय मित्रांनो? सिग्नलचे उल्लंघन केल्यास कारवाई। कलम 138 आहे सीट बेल्ट न लावता वाहन वापरणे। काय मित्रांनो? 138 काय सांगतं? सीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे। पुढील कलम आहे मित्रांनो कलम 134 अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये। मित्रांनो, कलम 134 मध्ये अपघात प्रसंगी चालकाची कोणती कर्तव्ये आहेत ती सांगितलेली आहेत, त्यासाठी कलम 134। कलम 205 आहे चालकाने मोबाईलचा वापर करू नये। गाडी चालवताना चालकाने 205 या कलमानुसार चालकाने मोबाईलचा वापर करू नये। पुढील कलम आहे कलम 178 विना तिकीट प्रवास करू नये। विना तिकीट प्रवास केल्यास 178 कलम 178 नुसार कारवाई करण्यात येते। पुढील कलम आहे कलम 199 अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास पालकांना दोषी ठरवले जाईल। मित्रांनो, अल्पवयीन व्यक्तीने म्हणजे मित्रांनो 16 वर्षाखालील किंवा ज्या मुलांकडे लायसन नाही अशा लहान मुलांनी जर वाहन चालवले तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवले जाईल आणि त्यांच्यावरती 199 नुसार कारवाई करण्यात येईल मित्रांनो। पुढील कलम आहे कलम 207 ड्रायव्हिंग लायसन्स RC बुक नसताना चालवण्यात येणारे वाहने अटकवून ठेवण्याचा RTO तसेच पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार। एखाद्या चालकाकडे काय मित्रांनो? एखाद्या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC बुक नसेल तर त्यांचे वाहन अडकवून ठेवण्याचा अधिकार RTO तसेच पोलीस अधिकाऱ्यांना आहे। आता मित्रांनो इथे लक्ष द्या एकदा, कलम 183 काय मित्रांनो? कलम 183 184 185 189 190 194 CDE या अंतर्गत अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार वाहन परवाना रद्द करता येतो। काय मित्रांनो? वाहन परवाना रद्द करता येतो। आणि मित्रांनो या कायद्याची अंमलबजावणी मित्रांनो 1 जुलै 1989 या कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 1989 पासून पूर्ण भारतभर लागू करण्यात आली। याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणे आहेत मित्रांनो। किती? एकूण 14 प्रकरणे आहेत आणि त्याचबरोबर एकूण कलम आहेत 217। काय मित्रांनो? कलम आहेत 217 आणि याचे कार्यक्षेत्र आहे मित्रांनो, हा कायदा पूर्ण भारतभर लागू आहे मित्रांनो। किती? पूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे मित्रांनो। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपले टेलिग्राम चॅनेल लक्ष खाकी आणि यूट्यूब चॅनेल लक्ष खाकीवरती नक्की जॉईन करा। जय हिंद।